विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परवा झालेल्या महानगरपालिकेमध्ये महायुतीचा झेंडा आपण महानगरपालिकेवर फडकवला, तसा जिल्हा आणि त्यामध्ये आमचे प्रामुख्यानं 3 या तालुक्यामध्ये गट आहेत. एक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माझा गट, एक आहे संजय बाबांचा भारतीय जनता पक्षाचा गट आणि समरजितसिंह घाटगे यांचा भारतीय जनता पक्षाचा गट. आता या निवडणुकीमध्ये आम्ही तिघं कसं एकत्र आलो आणि राहिलेल्या मित्राला का घेतलं नाही हा साहजिकच प्रश्न आपण विचारणार आहोत. पण आमची जी युती झाली त्यामध्ये कागल तालुक्याचं जे अपुरं राहिलेलं विकासाचं सर्व काम आणि गोरगरीब सामान्य शेतकरी शेतमजूर यांच्या कल्याणासाठी अतिशय निरपेक्ष भावनेनं आम्ही एकत्र आलेलो आहोत. आता 3-4 वर्षे कोणत्याही निवडणुका नाहीत. आता या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून संजय बाबांचा फार मोठा प्रदीर्घ अनुभव आहे. एकदा ते पंचायत समिती सभापती झाले. 12 वर्ष रामाचं 12 वर्षाचं तप संपलं, परंतु बाबाचं काय तप त्यावेळी संपलं नव्हतं. म्हणजे अतिशय या पंचायत समितीच्या माध्यमातून 12 वर्ष त्यांनी अतिशय चांगलं काम सभापती म्हणून केलं आणि मी पंचायत समितीचा सभापती होतो. समरजितसिंह घाटगे हे छत्रपती शाहू कारखान्याच्या निमित्तानं ते सरकारातून पुढे आलेले आहेत आणि या राजकारणामध्ये गेली 10 वर्ष ते संघर्ष करत आहेत. आणि आम्ही तिघांनी एकत्र येऊन जी आघाडी केलेली आहे, वाटते या आघाडीचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील. पंचायत समितीचा सभापती हा महायुतीचा होईल आणि तिघही मिळून आम्ही या तालुक्याच्या विकासासाठी आणि या गोरगरिबांच्या उद्धारासाठी प्रयत्न करत राहू असा विश्वास मी व्यक्त करतो. नाही, काय झालं की ज्यावेळा मी आणि समरितराजे एकत्र आलो आणि त्यावेळा कागलला आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती अशीच, मला वाटते तुम्ही सगळेजण उपस्थित होता. आणि त्याच वेळा मी सांगितलं होतं की मी समरित घाटगे आज एकत्र आलो असलो, संजय बाबा आमच्याबरोबर आहेतच आणि संजय मंडळी घेणार असतील त्यांना आम्ही घेऊ. परंतु त्या दुसऱ्याच दिवशी मी आणि समरित घाटगे राजे एकत्र आलेलं. कदाचित त्यांना आवडलं काय नाही आवडलं मला माहिती नाही, परंतु त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली, आपले उमेदवार उभे केले आणि त्यांनी निवडणूक लढवली. आणि म्हणून ते या युतीमध्ये येतात का नाही याची आम्हाला परवा बैठक ज्यावेळी भारतीय जनता पक्षाची झाली त्यावेळी सुद्धा त्यांनी सांगितलं असतं की बाबा आपल्यालाही मला या युतीमध्ये यायचं आहे. तर असं कुठंच भाष्य त्यांनी केलं नाही. आणि मला वाटतं या बैठकीमध्ये आम्ही तिघेही उपस्थित होतो. जर त्यांनी भाष्य केलं असतं तर नक्कीच विचार झाला असता, परंतु ते त्याशी झालं नाही. आणि त्यांना ज्याचा आता राजाने उल्लेख केला की कुणाला जर एकटं पाडायचं हा उद्देश मुळातच नव्हता. परंतु आता तिघांच्याच उमेदवारामध्ये इतक्या नाराज झाले लोक, तर चौथ्याने आणि आला असतं आणि ज्यादा नाराज झाले असते. परंतु त्यांनी इच्छाही व्यक्त केली नाही आणि थोडीशी आमची नाराजी कार्यकर्त्याची कमी झाली. नाही, तुम्ही जर भारतीय जनता पक्षाच्या बैठकीला उपस्थित ज्या होती सकाळी त्याला असता तर तुम्हाला नंतरचा फारसा वाटत असता. पण भारतीय जनता पक्षाची बैठक ही पहिली होती 11 ते काहीतरी 12 का 1 आणि नंतर आमच्या महायुतीची बैठक होती. त्या बैठकीतच ह्या दोघांचं भारतीय जनता पक्षाचा चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली शेअरिंगशिपचं जे होतं त्याचा निकाल किंवा त्यांची चर्चा झालेली होती. त्यामुळे त्या बैठकीमध्ये फारसा काय हे झालं नाही. फक्त आरक्षणाच्या शिक्षा आहेत त्या तेवढ्या आम्ही चर्चा झाली.
आता हे बघा, तुम्ही संपूर्ण ज्ञात आहेत मला काही त्यांच्यावर बोलायचं नाही आणि मी न बोलणंच उचित करेन. आता निवडणूक आलेली आहे, तर निवडणुकीमध्ये आपण आता विचार मांडणारच आहोत. मला वाटते व्यक्तिगत कुणावर बोलणं हे काही उचित होणार नाही. बाबांनी सांगितलं खरं आहे की 15व्या वित्त आयोग आणि 14व्या वित्त आयोगामध्ये आपण पंचायत समित्यांचे अधिकार कमी केलेले आहेत. ते पूर्वत झाले पाहिजेत अशी बाबांची जी मागणी आहे, त्याला माझा पाठिंबा आहे. आता केंद्र सरकार नीती आयोगाला हे आपल्याला पटवून द्यावं लागेल आणि पूर्वीसारखे पंचायत समितीला अधिकार प्राप्त झाले पाहिजे. कागदमध्ये तुमचा हा वेगळा प्रॉब्लेम आहे. जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, कशा प्रकारची निवडणूक आपण लढवणार? तर ज्यावेळेला बैठक झाली त्याच वेळेला अनेक तालुक्याचा ज्यावेळेला उहापोह झाला. आता काय होते की जिथे जिथे कधी एकमेकाच्या विरुद्ध लढलेले लोक आहेत, विशेषतः कागल एक देशाला उदाहरण आहे की असं होऊ शकतं, पण अनेक ठिकाणी ते झालं नाही. त्यामुळं दुस्तीत कुस्त्या चालू आहेत. आता किती झालं आहे काय झालं आहे उद्या सगळ्यांना आपल्याला समजेल. पण मी काय अजून आढावा घेतलेला नाही. सांगितलं ठीक आहे. आता हे बघा, ज्यांना न्याय मिळाला नाही, ज्यांच्यावर अन्याय झाला असं वाटतं, त्याला आम्ही करू, विश्वासात घेण्याचा प्रयत्न करू, समजूत काढण्याचा प्रयत्न करू. आणि मला नाही वाटत ते मला सोडून जातील. नाही हे बघा, अनेक लोक नाराज आहेत. आता आमची बैठक जी त्यासाठीच आहे की बाबा जे अपक्ष भरलेले आहेत, जे हे राहिलेले आहेत, त्यांना मनधरणी करणं ठीक आहे. नाराज होणं, उमेदवारी मागणं हा त्यांचा अधिकार आहे. अनेक वर्ष कार्यकर्ते काम करत असतात. आरक्षणाच्या माध्यमातून संधी कधीतरी मिळते आणि ती संधीसुद्धा हुकल्यानंतर नाराजी ही असणं साहजिक आहे. परंतु कार्यकर्त्यांची नाराजी काढणं, त्यांना परत उभं करणं, त्यांचं सांत्वन करणं हे नेत्यांचं कर्तव्यच आहे. आणि बाकी कार्यकर्तेसुद्धा खूप ॲक्टिव्ह असतात. आपल्या पार्टीचे जे बाकीचे सुद्धा कार्यकर्ते आहेत, जी लाईमलाईटमध्ये दिसत नाही, ती सुद्धा मोठ्या प्रमाणात हे कार्य करत असतात. ऐकेल बाची मामाचं जास्त ऐकते. नाही, मी आज संध्याकाळी तुम्हाला सांगेन ना आम्ही किती जागा लढवून आहोत, काय आहे. उद्या आमचे अध्यक्ष आपले तुम्हाला सांगतील. पुणे जिल्ह्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र येऊन एकाच चिन्हावर निवडणूक लढवणार. कोल्हापूरमध्ये काही तसं आमचं गडिंग्लज आणि चंदगडमध्ये झालेलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढत आहेत. नाही, आता मी ते उद्या सांगणार. आता 3 वाजून देत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. त्यांची आघाडी झाली असेल मला समजलं. आघाडीचं चिन्हावर लढतात ते नाही. हे आता लेटेस्ट 3 नंतर कळलं मला. तो त्याने काल संमती घेतली होती माझी. कोल्हापूरचा महापौर भाजपचा होणार अशी भूमिका राजेश शिरसाट नाही, विशेषतः बरोबर. पण त्यांनी जर मांडला तर नाही. आता मला काय माहिती नाही. आता दावोसवरून आल्यानंतर सगळ्या व्यवस्था होतील. आता आज उद्या येतील ते मुख्यमंत्री बोलले. महानगरपालिकेत तुम्ही कमी जागा घेतल्या होत्या, 4 जागा निवडून आल्या. आता महानगरपालिकेत एकूण 5 करत असताना तुम्हाला त्या मिळालं पाहिजे असं वाटतं का नाही? प्रोपोर्शनेटमध्ये आपल्याला मिळेल. थँक्यू.